नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्याचे विविध पैलू आणि विविध प्रकार, मग कथा, कविता, ललित लेखन, वैचारिक लेखन अशा वेगवेगळ्या प्रकारचं लेखन हे आजच्या काळातही लिहिलं जातंय आणि त्यामुळेच आजच्या काळातल्या लेखकांचं हक्काचं व्यासपीठ असं म्हणता येईल, असा साहित्य रंग हा भाग. या साहित्य रंगाच्या प्रत्येक भागात काही लेखक, कवी सहभागी होतात आणि त्यामुळे त्यांचं लेखन, त्यांचा आशय, विषय या सगळ्याच गोष्टी आपल्यापर्यंत येत राहतात. आजच्या काळातलं हे लिखाण सादर करण्यासाठी आज आपल्याबरोबर सहभागी होत आहेत प्रसिद्ध लेखक, प्राध्यापक विवेक कडू आणि प्रसिद्ध कवयित्री महानंदा मोहिते. दोघांचंही मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आणि आपल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांचंही स्वागत करते. नीलमताई, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. खरं तर नीलमताई, आज 35 भाग पूर्ण करून आपण 36व्या भागात पदार्पण करतोय. त्यामुळे 35 भागाचा हा एक टप्पा आज आपण साहित्य रंगाचा पार पडलाय. मला असं वाटतं की आजच्या भागाची सुरुवात करताना अगदी काही क्षणात आपण या 35 भागांमध्ये आपण नेमकं काय काय पाहिलं याचा एक अगदी छोटासा आढावा आपण सुरुवातीला घेऊया. वा. नीलमताई, बघता बघता 35 भाग झाले आणि या 35 भागांमधनं वेगवेगळे लेखक, कवी सहभागी झाले. आजही असेच दोन कवी आणि लेखक सहभागी झालेत आणि त्यांचं प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे लेखनाबरोबरच इतरही अनेक गोष्टी ते करतायत. विशेषतः बोली भाषांचा अभ्यास आणि भाषा आणि संस्कृती वसंतजी, तुम्ही त्याही क्षेत्रात आज काम करताय. त्यामुळे मला असं वाटतं नीलमताई, दोघांचंही आजच्या या कार्यक्रमात आपण स्वागत करावं अशी मी विनंती करते. एकतर महानंदा मोहिते या स्वतः कोल्हापूरच्या आहेत आणि त्यांनी माझी कोल्हापूरला भेट पण झालेली आहे. कामानिमित्त त्या नवी मुंबईमध्ये असतात. त्यांनी एम.ए. इन मास कम्युनिकेशन विथ जर्नलिझम केलेलं आहे. तरुण भारतमध्ये पत्रकार म्हणून त्यांनी काम पाहिलंय आणि घुंगुरमाळा हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्याचबरोबर सह्याद्री वाहिनीवर त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. विविध वृत्तपत्रांमधून लेख, सदर लेखन, त्याचं निवेदन असं त्या काम करत असतात आणि संत साहित्य आणि निसर्ग हे त्यांच्या अभ्यासाचे आवडते विषय आहेत. आपले दुसरे जे लेखक आहेत ते प्राध्यापक विवेक वसंत कुडू. त्यांचं मला एक वेगळं वाटलं वैशिष्ट्य की प्रादेशिक भाषा, प्रादेशिक संस्कृती, प्रादेशिक म्हटलं की आपण महाराष्ट्र एवढंच धरतो. पण महाराष्ट्राच्या मध्ये सुद्धा आतमध्ये जे आंतरप्रवाह आहेत, त्या आंतरप्रवाहांच्या पैकी पालघर भागामध्येच त्यांचं लहानपणापासून शिक्षण झालेलं असल्यामुळे आणि एन-सी-सीचे कॅडेट पासून ते राज्यस्तरीय निबंध स्पर्धेपासून ते स्वतःला व्यक्त करत आलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी पालघर तालुक्यातील विविध बोलींचा अभ्यास या संशोधन प्रकल्पात संशोधक सहाय्यक म्हणून कार्य केलेलं आहे. त्यात मांगेला बोलीचा चिकित्सक अभ्यास म्हणून त्या विषयावर त्यांचं संशोधन सुरू आहे. त्यांनी भाषा आणि संस्कृती या विषयावरती सुद्धा विपुल असं लेखन सदराच्या मार्फत केलेलं आहे आणि दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या पालघर, वसई, विरार या पुरवणीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांचे 4 चपटे मासे हा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे आणि त्यांच्या कथासंग्रहाला 7 वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे एका अर्थाने पुरस्काराच्या माध्यमातून त्याची दखल जशी घेतली गेलेली आहे तसं ते पुरस्कार शासकीय जसे आहेत, पण बहुतेक सगळे नाशिक सार्वजनिक वाचनालय, मुंबई मराठी साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद, पॉप्युलर प्रकाशन, त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, साहित्य अकादमी कोलकाता याच्यामध्ये ते सहभागी झालेले आहेत. आणि या वेगवेगळ्या पुरस्कारांच्या बरोबर त्यांची हिंदीमध्ये कृती बहुमत अशी या दर्जेदार नियतकालिकात अनुवादित कथा प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे विवेक कुडू यांच्या निमित्ताने मला एक असं वाटतं की कधी आपण साहित्य रंगाचा अजून काही दिवस 35व्या भागानंतर पुढचे जेव्हा पूर्ण करू त्यावेळेला त्या प्रादेशिक भाषेतल्या लेखकांचं सुद्धा एक आपल्याला मालिका घेता येईल की ज्यामध्ये 2, 3, 4, 5 मग ते अहिराणी असेल किंवा इतर भाषातली असेल त्या सगळ्या मालिका आपल्याला मध्ये घेता येईल की जेणेकरून समाजातल्या सर्व रसिकांना त्याचा आनंद घेता येऊ शकेल. आणि म्हणून विवेक कुडू यांचं आणखीन महानंदा नावावरती तिचं कादंबरी शोधणारच स्वतःचं नाव आहे आणि विशेष म्हणजे विवेक कुडू यांनी आजचे जे विषय आहेत
तर ते पालघरचे असले तरी ते कोल्हापूरचे असल्यासारखे त्याच्यात मासे, मटण वगैरे सगळं आहे. अर्थात सगळा महाराष्ट्रच ते असतो. परंतु कोल्हापूर लोकांना खास आवडतं ते म्हणजे ह्यासाठी सुद्धा आवडतं. तर त्यांचे विषय असे वेगळ्या प्रकाराने व्यक्त करणारं त्यांचं त्याच्या भोवतीचं विश्व ते त्यांच्या कथांमधून मिळणार आहे. तर कविता सगळं वाचन महानंदा करणार आहे. तर आपण कार्यक्रमाला उत्तरा सुरुवात करूया. खरं तर ज्या पद्धतीने नीलमताई तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे दोघांचंही काम वेगळ्या प्रकारचं आहे आणि महानंदा सुरुवात तुमच्या कवितेपासून करूया आणि कवितेचा एक वेगळा लहेजा जो तुमच्या कवितांमधनं आम्हाला जाणवतोय तो आपण आधी अनुभवूया आणि नंतर विवेक सरांकडे जाऊया. ओके. नमस्कार. मी महानंदा मोहिते. माझा नुकताच घुंगुरमाळा हा संग्रह प्रसिद्ध झालाय. त्यातली सये ही कविता मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे. सये म्हणजे मैत्रीण ही कोल्हापुरी बोलीभाषेतील एक कविता आहे. ती तिथे मी सादर करत आहे. सये उन्हाच्या रखात नग जाऊ वावरात. रखात रखरखणाऱ्या उन्हामध्ये. सये उन्हाच्या रखात नग जाऊ वावरात. लाल हुंबराचं फळ तुझ्या पिकल गालात. तुझ्या पिकल गालात. तुझ्या रूपाला भुलून तुझ्या रूपाला भुलून वार येड पिस झालं. तुझ्या डोईला पदर त्याला कुठं थांबू झालं. नग फांदीकड बघू नग फांदीकड बघू रागुशिळ घुमविल. तुझ्या माग न येऊन त्याचं घर इसरील. त्याचं घर इसरील. सये नदीच्या वाटेला सये नदीच्या वाटेला तुझ्या पावलाच ठस. जीव तिथं घुटमळ तुला कळ नाग कस. तुला कळ नाग कस. झोका ऐटीत झुलता वार गालात हसत. झोका ऐटीत झुलता वार गालात हसत. हात तुझ पकडून झाडले जिम खेळत. झाडले जिम खेळत. जंगलाच्या वाटावर जंगलाच्या वाटावर उभी लांडग्याची जात. जंगलाच्या वाटावर उभी लांडग्याची जात. सये डोळ्याच्या खाचीत ठेव कुऱ्हाडीचं पात. ठेव कुऱ्हाडीचं पात. ही एक माझी पहिली कविता आहे. त्यानंतर एक हिवाळा नावाची माझी एक कविता आहे. सध्या थंडीचा मोसम आहे. तर ही कविता मी इथे आज सादर करत आहे. वाऱ्याला चढते गुंगी दिशा पेलती झिंग. वाऱ्याला चढते गुंगी अन दिशा पेलती झिंग. थंडीच वाहते आहे की नीलकंठाची भांग. या धुक्यात मशगुल वाटा या धुक्यात मशगुल वाटा की भस्म विलेपित काया. श्वासांवर पसरत जाई ही अनाम सुंदर माया. ही धरा श्वेत वस्त्रांनी ही धरा श्वेत वस्त्रांनी रूप तपस्विनीचे घेते. अन कणाकणाची ऊर्जा ध्यासांची महती गाते. क्षण धावत येती जेव्हा या वैराग्याच्या ध्यानी. हा गूढ हिवाळा गातो या सदाशिवाची गाणी. ही ध्यान लावणी बसली काठावर इथली झाडे. पण पानगळीला छळते का आसक्तीचे कोडे. ही ध्यान लावणी बसली काठावर इथली झाडे. पण पानगळीला छळते हे आसक्तीचे कोडे. मी पाचोळ्या समजळता वाऱ्याला झाली घाई. मी पाचोळ्या समजळता वाऱ्याला झाली घाई. वर अलगत जाते जेव्हा मन भलते हलके होई. मन भलते हलके होई. यानंतर एक कविता आहे माझी. दंश असं त्याचं शीर्षक आहे. तर यामध्ये मानवी भावभावना तर आहे, पण एक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःखद जे क्षण असतात त्यावर थोडस लिहिण्याचा प्रयत्न केलाय. कवितेचं शीर्षक आहे दंश. हलती पाने ढळती पाने हलती पाने ढळती पाने झाडांवरती गर्द ठसे. चिवचिवणाऱ्या इच्छांना मग सांगावे हे गूढ कसे.
हलती पाने ढळती पाने झाडांवरती गर्दटसे चिवचिवणाऱ्या इच्छांना मग सांगावे हे गूढ कसे. निर्वाताची पोकळ वस्ती निर्वाताची पोकळ वसती भरल्या जागी स्तब्ध उभी. कुठून येतो कुठून जातो सांगत नाही जीव कधी. संन्याशाच्या डोळ्यांमधून संन्याशाच्या डोळ्यांमधून प्राजक्ता सम थेंब गळे. दाटून आल्या प्रेमा खातर रुद्राक्षांची माळ पडली. फिरून येते ठरल्या जागी फिरून येते ठरल्या जागी उधाणलेले ऋतू नव्हे. फिरून येते ठरल्या जागी उधाणलेले ऋतू नव्हे. माझे मी पण अर्पण केले तुला वेगळे काय हवे. गंधवतीच्या गर्भामधून गंधवतीच्या गर्भामधून तगमगणारा गंध नवा. मनासारखे फुलण्यासाठी हृदयावरती दंश हवा. मनासारखे फुलण्यासाठी हृदयावरती दंश हवा. धन्यवाद. वा वा. अगदी म्हणजे मनाच्या कोमल भावना म्हणतात ना तशा तुमच्या कवितेमधनं व्यक्त झाल्यात. आणि या कोमल भावना व्यक्त करत असताना एका दृष्टीने एक स्त्रीचं व्यक्तिमत्व सुद्धा सातत्याने तुमच्या कवितेमधनं डोकावताना दिसतंय. वा महानंदा, तुमच्या कवितांनी खरंच गंमत आणली. आणि विवेकजी, तुमच्या भाषेमध्ये किंवा बोली भाषांवर तुमचा विशेष अभ्यास आहे, त्यामुळे तुमच्या कथा सुद्धा ऐकण्यामध्ये आम्हाला नक्कीच उत्साह आहे, इंटरेस्ट आहे. तर 4 चपटे मासे कथा संग्रहाचं नावच तुमचं एकदम वेगळं आहे, युनिक आहे. आणि या कथासंग्रहाला 7 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेत, त्यामुळे तुमचं खरंच कौतुक वाटतं. तर त्यातला जी चोपी ही जी कथा आहे ती आज सुरुवातीला आमच्यासाठी सादर करावी. होय, नक्की. 4 चपटे मासे या कथासंग्रहातली चोपी कथा मी सादर करतोय. शाळेत चित्रकला स्पर्धेचा विषय होता तुमचे घर आणि परिसर. मला माझं घर चित्रात काढायचं होतं, पण ते मला काढता आलं नाही. माझं घर घरासारखं नव्हतं, तो 51 माणसांच्या मोठ्या घरातील एक खोप होता. तोकडासा सरळ खोप. दार असं नव्हतंच. घरात घुसताना एक न्हाणीघर होतं. ताई मोठी झाली तेव्हा अण्णांनी न्हाणीघराला आतून काळं प्लॅस्टिक लावलं. खोपाला माळा नव्हता. रात्री झोपताना लाल बल्बच्या पलीकडचा अंधार डोळ्यावर यायचा. तक्तपुशी नसल्याने कोणीतरी वरतून डोकावून पाहत आहे असा ताईला एकदा भास झाला होता. मागल्या दारच्या पांघाऱ्यावर काळ्या केसाळ कोसकिडी राहायच्या. कोसकिडी जर अंगाला लागली तर खूप खास सुटायची. एके दिवशी दुपारी मी मागल्या दारच्या उजेडात चित्र काढता काढता झोपून गेलो. फुलपाखराचं चित्र छान जमलं होतं. त्याच्या पंखांचा रंग थोडा ओला होता. त्यावरून कोसकीड चालत गेली. माझं चित्र तिने खराब केलं. आईला तर घर हवंच होतं, पण ती समजूतदार होती, घराचा विषय काढतच नव्हती. अण्णा माझं म्हणणं ऐकतात असं मला वाटू लागलं. घरची परिस्थिती अशी की आम्ही काही खायचो. ही कासव आपण खातो याचं मला वाईट वाटायचं. मी अण्णांना निक्षून सांगितलं आपण कासव खायची नाही. माझं ऐकून तेव्हापासून अण्णा एकही कासव घरात आणलं नाही. अण्णा माझं ऐकतात असं वाटून मी अण्णाला निर्धाराने म्हणालो, अण्णा मला एक मस्त घर हवंय. अण्णा विचारात पडले. त्यांनी थोड्या हालचाली चालू केल्या. घर बांधायचं म्हणजे जमीन पाहिजे. अण्णाकडे असलेला जमिनीचा तुकडा पुरात बुडून जायचा. आईनं हा विषय मामाकडे आजीला सांगितला. आजीचं घर तालुक्याच्या गावी होतं. तिथं तिचा जमिनीचा तुकडा होता. आजीने अण्णांना तिथे घर बांधायची परवानगी दिली. घरासाठी विटा लागतात. अण्णांना विटा पाडता येत होत्या. त्याने ठरवलं की विटा पाडायच्या, भट्टी घालायची, अर्धी भट्टी विकायची, अर्धी भट्टी घरासाठी वापरायची. विटा भाजायला लाकडं किंवा माडांच्या चोपी चालायच्या. माडांचे लाकूड टणक असल्याने विटा चांगल्या भाजून निघतात हे त्यांना माहिती होतं. अण्णांचा मित्र सुदाम खानिवडेला राहायचा. त्याच्या शेतात माडांची खूप झाडं होती. सुदाम काकाने अण्णांना माड दिन असं सांगितलं. अण्णा निर्धाराने त्याला म्हणाला, मी हे माड तोडून देईन, मला विटा पाडायच्या. अण्णाने लोहाराकडे जाऊन कुऱ्हाडी बनवून आणल्या. कुऱ्हाडींना कांचीने धार काढली. माडाचा गाभा मऊ असतो, पण वरचा भाव अतिशय टणक. अण्णांचा निर्धार पक्का होता. त्याने एका गोंट्यात कांबळ, चादर, कपडे भरले. एका कापडात कुऱ्हाडी गुंडाळल्या आणि तो खानिवड्याला निघाला. आपल्या पोराला घर हवंय, त्याला ते बांधून द्यायचंय हे त्याने मनाशी पक्क ठरवलं. माडाचं रान अजस्र होतं. बुंदेही मोठे झालेले. सगळेच माड एकदाच पाडून चालणार नव्हते. एकही माड खाली पडून
मग चोपी पडायच्या. माडाच्या आजूबाजूचे रान मोकळं करायचं. पहिल्या दिवशी माडाच्या पायापर्यंत जायला रस्ता त्यांनी केला. पहिल्या दिवशी जेमतेम एक माड कोसळलं. त्याला हायसं वाटलं. दुसऱ्या दिवशी त्याने 10-12 फुटांचे उंडके केले. दीड महिना कुऱ्हाडीच्या फटक्यांनी सारा आसमंत भरून गेला होता. सुरुवातीला त्याच्या हाताला फोड आले, ते फुटले आणि हळूहळू हातांना गठ्ठे तयार झाले. जागोजागी त्याच्या हातांना चोपींच्या शिलक्या घुसल्या. माडाचे रान आणि नदीचा काठ यातलं अंतर बरंच होतं. एकेका चोपीचं वजन 30-35 किलो. एकूण 2.25 चोपी, 1.5 किलोमीटर अंतर त्याने चोपी व्हायला सुरुवात केली. खांद्यावर गोंडपटे ठेवली. खांद्यात त्याच्या कळ यायची. चोपीच्या शिलकाने त्याचं कानशील लाल व्हायचं. एक एक करता करता सगळ्या चोपी नदीपर्यंत वाहून झाल्या आणि सुदामचा निरोप घेऊन तो घरी आला. इतके दिवस आपल्या अण्णात दिसलेच नाहीत म्हणून मलाही कसं तरी झालं होतं. रात्री तो आला, चुलीपाशी बसला. सकाळी पाहतो तर त्याच्या खांद्यावरचा शर्ट धसला होता. तिथे काळे चट्टे पडले होते. दोन्हीकडची कानशिलं काळी पडली होती. नुसता राकट झाला होता तो. चोपी आणणं बैलगाडी ट्रकने शक्य नव्हतं. चोपी नदीनं आणायच्या, पण कशा? या विचारात तो होता. अखेर परशा काकाचा सल्ला त्याने घेतला. चोपींचा तराफा बनवायचा, भरती ओठीच्या खेळावर चोपी गावापर्यंत आणायच्या असे ठरले. त्याने मला म्हटलं, तू उद्या सोबत माझ्या बरोबर ये, मला आधार होईल. मलाही मजा वाटली. चोपी नदीने न्यायच्या म्हणजे 2 नद्या पार करायच्या, खानिवड्याची तानसा आणि मनोरचे वैतरण. तानसा नदीला चोपी मंगल डोहापर्यंत उतरवायच्या आणि मंगल डोहापासून वैतरणा नदीने मनोरीपर्यंत चढवायच्या. भरती ओटीनुसार खेळ मांडायचा. पाण्यात चोपी व्यवस्थित बांधाव्या लागणार होत्या. सुदाम काकाने आणखीन एक मदत केली. मंगळ डोहातून रोज रात्री एक बोट रेती घेऊन खांडवड्याला येते. या बोट मालकाशी बोलून मंगळ डोहापर्यंत चोपी नेण्याचा 14 रुपयांवर ठरला. चोपी बोटीत भरल्या. चोपीच्या वरती मी राजासारखा बसलो. काही वेळाने बाबाने मला बोटीच्या नालीत बसवलं. मंगळ डोहापर्यंत मला चोपीवर बसून सगळी मागे पळणारी झाडं पाहायची होती. बोटीने कापलेला रस्ता, त्याचा दूर, मागे काठाला भेटलेला लाटा, गर्द भरलेले डोंगर, निळे आकाश, काठावरचे पक्षी पाहायचे होते. त्या बोटीतून दिसणारा निसर्ग म्हणजे चित्रकलेची वही आणि त्याची असंख्य पानं होती. तरी नालीतून मी थोडं थोडं पाहत होतो. बोट तानसाच्या प्रवाहाला मंगळ डोहापर्यंत आली. अण्णा हनुमानासारखे एक एक चोप काठावर फेकत होते. मी काठावरच्या लवाळ्यात उभा होतो. सगळी बोट खाली झाली. अण्णा खाली उतरले आणि म्हणाले, माझ्याकडे पैसे सुट्टे नाहीत, मी गावात जाऊन येतो. मी कपडे काढले आणि काठाखालच्या चिखलात उतरलो. निवट्या पकडू लागलो. निवट्या फार चतुर असतात. जवळ गेलो की गायब होतात. एका बिळाच्या बाजूने हात घातला तर निवटी दुसऱ्या बाजूने बाहेर निघते. मला एक निवटी मिळाली, पण मी एकीचं काय करणार म्हणून ती सोडून दिली. मध्येच मनात विचार आला, आपण त्यांची घरं मोडली, ओसरली. चिखलाची का असे ना, आपण कुणाची घरं मोडू नये. अण्णा आले. अण्णाने मला कमरेएवढ्या पाण्यात उभं केलं. तो तराफा रचू लागला. मला फक्त तराफा धरून ठेवायचा होता. तराफा तयार झाला. आता मला मस्त वाटत होतं, कारण मी तराफ्यावर एकटाच बसणार होतो. मला मंगळ डोहाची भीती वाटायची. मी ऐकलंय की हा डोह खूप खोल आहे. काथ्याच्या 7 गुंड्या एकमेकांना बांधल्या तरी त्याचा तळ लागत नाही. हळूहळू भरती ओटीच्या मध्यावर येऊन बांबूचा फलतीसारखा वापर करून अण्णाने मंगळ डोह पार केला. तराफा वैतरणा नदीच्या काठावर लागला. आता प्रवास चढणीचा होता. उंबरपाडा पार करीत आम्ही दारशे, दहिवाले यांच्या मधोमध पाण्यात असलेल्या एका बेटापर्यंत आलो. पुढे एक पूल लागणार होता. पात्र खोल असल्याने पाण्याला भोवरे पण होते आणि कोकाट होतं. तराफ्याला सुसाट वेग आला होता. तो मध्ये चक्राकार फिरायचा आणि तराफा सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता, पण नाही. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती. ते म्हणाले, तराफा तुटला तर एक तरी चोपी पकडून राहा. मला पोहता येत होतं, पण हे पाणी भरतीचं होतं. पण काही नाही. काही क्षण तराफा तिथेच अडला. पुलाच्या खांबाला येऊन तो तुटला. अखेर भरतीचं पाणी तराफ्यावर चढलं. तराफ्याच्या तंगाचा कराकरा आवाज आला. तराफा तुटला. मी एका चोपीला घोरपडीसारखा चिकटून राहिलो. तराफ्यातून निघताना तिने 2 पलट्या मारल्या. 2दा मी बुचकाळलो, पण मी चोप सोडली नाही. नंतर ती सरळ झाली. मी एक हात वलवत तिरपा काठाकडे निघालो. मागे वळून पाहिलं तर अण्णा 2-3 चोपी घेऊन येते. सगळ्या चोपी नदीला विखुरल्या होत्या. अण्णांच्या डोळ्यातून पाणी झरत होतं. घरी पोहोचता पोहोचता रात्र झाली. त्याचं आणि माझं स्वप्न भंग पावलं होतं. आम्ही घरी आलो. आईने अण्णांना धीर दिला. 15 दिवस अण्णा काठाकाठाने दुर्वेस पुलापर्यंत जात राहिले.
काही लोकांनी तर चोपी घरी नेल्या, त्या त्यांनी मागितल्या. 40 एक चोपींचा थांगपत्ता लागला नाही. चोपी आमच्या घरासमोरच्या वसंत काकाच्या वाडग्यात ठेवून रचल्या. आता विटा पाणी अशक्य होते. थोड्या दिवसात पावसाळा सुरू होणार होता. पाऊस पडत राहिला. मी चोपीवरून ओघळणाऱ्या पाण्याकडे बघत राहिलो. त्यानंतर मी चित्र काढलं. असंख्य दगडाने तयार केलेलं अर्ध्या पिरामिड एवढा चौथरा. त्यावर माझे घर होते. पावसाळी दिवसात जाण्या येण्यासाठी एक तराफा. हे चित्र मी अण्णांना दाखवलं. त्या रात्री मी खाटेवर झोपलो होतो. अर्धवट असं काहीतरी ऐकू होतं. आपण दगड गोळा करू, ओवीजवळ घर बांधू. आता मी ओवीजवळच्या घराच्या स्वप्नात होतो. धन्यवाद. विलक्षण अनुभव आहे आणि खरोखर चोपी हा विषयच आम्हाला माहित नव्हता. म्हणजे एक वेळ वीटभट्टी ऐकलेली आहे, पण त्याच्यासाठी हा इतका प्रबंध करावा लागत असेल, हा खरंच कल्पना नाहीये आणि हा अनुभव आहे शेवटी आणि तो अनुभव तुमच्या कथेतनं अतिशय सुंदर तुम्ही व्यक्त केला. खरं तर कथा, कविता या सगळ्याच मधनं अभिव्यक्त होत असताना प्रत्येक लेखकाची म्हणून एक वेगळी शैली असते आणि ती शैलीच तुमच्या सगळ्यांच्या साहित्यामधनं दिसत असते. महानंदा, पुन्हा एकदा तुमच्या पुढच्या कवितांकडे वळूया. असा कोणता विषय घेऊन तुमच्या पुढच्या कविता येत आहेत ते आमच्या समोर सादर करा. महानंदा. हो हो, धन्यवाद मॅम. तर पुढची एक गझल आहे आणि ती बाई या विषयावर लिहिलेली आहे. ती इथे सादर करते. श्वास मोकळा घेण्यासाठी धडपडते बाई, श्वास मोकळा घेण्यासाठी धडपडते बाई, संसाराच्या मडक्यामध्ये डचमळते बाई. श्वास मोकळा घेण्यासाठी धडपडते बाई, श्वास मोकळा घेण्यासाठी धडपडते बाई, संसाराच्या मडक्यामध्ये डचमळते बाई. किती करतेस, किती करतेस, घे थोडी तू विश्रांती आता, किती करतेस, घे थोडी विश्रांती आता. फक्त एवढे म्हटल्यावरती, फक्त एवढे म्हटल्यावरती मोहरते बाई. तुडुंब भरल्या इच्छा नाही बांध घालते ती, तुडुंब भरल्या इच्छा नाही बांध घालते ती, डोळ्यांच्या आडवाटे मधुनी ओघळते बाई. समर्पणाला किंमत नाही हे ध्यानी येता, समर्पणाला किंमत नाही हे ध्यानी येता. जिरे मोहरी जसे, जिरे मोहरी जसे, तशी ती तडपडते बाई. विसरून जाते प्रेम स्वतःवर करण्याचे सुद्धा, विसरून जाते प्रेम स्वतःवर करण्याचे सुद्धा. दुःख आपले सवडीने मग गुणगुणते बाई, गुणगुणते बाई. काय मिळवले ही उकल कराया वेळच नाही, काय मिळवले ही उकल कराया वेळच नाही. शल्य बोचण्या बऱ्याचदा कुरतडते बाई, शल्य बोचण्या बऱ्याचदा कुरतडते बाई. उंबरठ्यावर जेव्हा येऊन आदळते वादळ, उंबरठ्यावर जेव्हा येऊन आदळते वादळ. दुनियेला मग फाट्यावर मारत लढते बाई, दुनियेला मग फाट्यावर मारत लढते बाई. हे झाली एक बाई. यानंतरची एक कविता लिहितेय. या कवितेचं शीर्षक आहे विठ्ठला आणि आपला महाराष्ट्राचं हे आद्य दैवत आहे आणि विठ्ठलावर लिहिलेली ही कविता इथे सादर करीत आहे. अभंगात गोडी तुझे नाव भारी, अभंगात गोडी तुझे नाव भारी, तरी भूक लागे कशी विठ्ठला, इथे पेटलेला उभा जन्म बोले, किती भूक टाळू आता विठ्ठला. उभा राहुनी तू किती ऐकतो रे, उभा राहुनी तू किती ऐकतो रे, जरा सोडून ये तुझी पंढरी. पहा नांदताना दिमाखात दुःखे, तुझे नाव घेऊन या अंतरी. भल्या माणसाला किती त्रास होतो, भल्या माणसाला किती त्रास होतो, तुलाही कळू दे जरा विठ्ठला. इथे पेटलेला उभा जन्म बोले, किती भूक टाळू आता विठ्ठला, किती भूक टाळू आता विठ्ठला. सुखे थांबलेली तुझ्या पायरीला, सुखे थांबलेली तुझ्या पायरीला, तुक्याचा जणीचा असे वारसा, कुण्या बापुड्याच्या मुक्या वेदनेला,
कुठे अर्थ आहे इथे फारसा. बघावेस आता जरा पाय ठाला. बघावेस आता जरा पाय ठाला. कुण्या लेकराची व्यथा विठ्ठला. इथे पेटलेला उभा जन्म बोले. किती भुकटाळू आता विठ्ठला. तुला खंत नाही. तुला खंत नाही कशाचीच देवा. असा कारभारी कसा भेटला. उभा बाजूला तू सखा रुक्मिणीचा. उभा बाजूला तू सखा रुक्मिणीचा. सदा मान बापा तिने राखला. नको फार काही. नको फार काही तुझ्या लेकराला. जरा एकदा भेट तू विठ्ठला. नको फार काही तुझ्या लेकराला. जरा एकदा भेट तू विठ्ठला. इथे पेटलेला उभा जन्म बोले. किती भूक टाळू आता विठ्ठला. किती भूक टाळू आता विठ्ठला. यानंतरची एक कविता आहे काळोखाशी रिलेट करणारी. ती आता यानंतर मी सादर करत आहे. काळोख असा धगधगता. काळोख असा धगधगता. स्वप्नांचा वावर नाही. घनभारी रात्री मधुनी. जळते ना भिजते काही. काळोख असा धगधगता. स्वप्नांचा वावर नाही. घनभारी रात्री मधुनी. जळते ना भिजते काही. प्रारब्ध जणू जीवाला गोंधुनी घेतसे भाळी. प्रारब्ध जणू जीवाला गोंधुनी घेतसे भाळी. ही वाट कुण्या जन्माची थांबुनी देतसे हाळी. हा प्रवाह कुठल्या वेळी. हा प्रवाह कुठल्या वेळी. कोठून कुठे भरकटतो. वळणावर आसक्तीच्या मग हात सोडून पळतो. हा प्रवाह कुठल्या वेळी. कोठून कुठे भरकटतो. वळणावर आसक्तीच्या मग हात सोडून पळतो. हा उत्सव जगण्याचा की मरणाची पूर्वतयारी. हा उत्सव जगण्याचा की मरणाची पूर्वतयारी. मृगजळात अंथरलेली ती वेळच सलेची गारी. दे कवच कुंडले त्याला. काय म्हणते मी. दे कवच कुंडले त्याला. आहे कोणी लढणारे. दे कवच कुंडले त्याला. आहे कोणी लढणारे. मृत्यू समोर दिसल्यावर हृदयातून तुझ स्मरणारे. मृत्यू समोर दिसल्यावर हृदयातून तुझ स्मरणारे. हृदयातून तुझ स्मरणारे. धन्यवाद. वा. म्हणजे एक एक पैलू तुम्ही उलगडून दाखवलाय. बाईचं जगणं असेल किंवा विठ्ठलाची भेट असेल तर विठ्ठलाकडे केलेली आळवणी खरंच त्यांनी मान्य करावी असं वाटतं आणि सगळ्यांच्या मनातली स्पंदनं खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या कवितेतनं मांडली असं म्हणावं असं वाटतं. खरं तर विवेक सर, तुम्ही सोनोपंत दांडेकर विद्यालयामध्ये पालघरला विद्यार्थ्यांना घडवताय आणि विद्यार्थ्यांना घडवताना खरं तर कथेचे वेगवेगळे अनुभव तुम्ही त्यांना देताय. मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात देखील तुमच्या कथा आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आणखी एका तुमच्या कथेचा आस्वाद आता आपण घ्यावा. कोणती कथा सादर करताय? पुन्हा एकदा 4 सप्टेंबर मासे या कथासंग्रहातली मटण आणि फालुदा ही कथा. बटनाचे थोडे रंग उडालेला मोबाईलचा अलाराम वाजला आणि त्याला जाग आली. जाग येता येता त्याला एक स्वप्न पडत होतं. त्याने ते आठवलं. काकांचा अपघात झाला आहे. रेल्वे रुळावरच्या काळ्या खडीच्या बॅकग्राऊंडवर त्याला काकांचा रक्ताळलेला हात आणि काकूची निळ्या बटांची झिजली चप्पल दिसते. काकू ती शोधते. राजधानी निघून गेली आहे. चकचकते रूळ आहे. आज असं स्वप्न फार दिवसांनी पडलं. रात्री तसा तो उशिराने झोपला. त्याला वाटत असायचं की ती म्हणजे त्याची बायको नसली की आपण निवांत झोपू. पण उलट व्हायचं. ती असताना त्याला चांगली झोप लागते. माणसाला माणूस हवाच असतो. त्याने तिची फुलाफुलांची रजई पलंगावर काढून ठेवली. पाणी तापत ठेवले. दात घासून चहाही ठेवला. आलं जरा नेहमीप्रमाणे जरा जास्त घातलं. अंगावर कपडे चढवले. केस विंचरले. चहावर झाकण ठेवलं. चावी घेतली आणि तो तिला आणायला निघाला. उठल्यापासून तर निघेपर्यंतच्या वेळेत त्याला इमारतीतून विविध आवाज आले. या 3 मजल्याच्या इमारतीत तो भाड्याने राहतो. छोटासा हॉल, छोटंसं किचन, किचनला लागूनच बेडरूम अशी त्याची फ्लॅटची रचना आहे. आज रविवार आहे. ती रात्रपाळीला ती संध्याकाळी गेली आहे.
बरीच जुनी झालेली प्रेझर त्यांनी काढली. नेहमीप्रमाणे तिला रात्रपाळी कशी गेली असेल एक किंचितशी चिंता त्याच्या चेहऱ्यावर होतीच. दवाखान्याचं गेट आलं. तो आत शिरला. अखेर ती दवाखान्याच्या दरवाज्यातून निघताना त्याला दिसली. त्याला जरा हायसं वाटलं. त्याने गाडी स्टार्ट केली. त्याने तिच्या चेहऱ्याकडे तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं. नाईट कशी गेली? घरी जावं लवकर, नाहीतर डोकं दुखायला सुरुवात होईल. त्यानं थोडं एक्सेलेटर वाढवलं. एक्सेलेटरचं निमुळतं पण त्याच्या हाताला लागलं. गाडी इमारतीच्या प्रेमायसेसमध्ये शिरली. त्याने गाडी लावली. आपला फ्लॅट नसण्याचा विचार त्याच्या मनात आला आणि चटकन 2-3 पायऱ्यातच तो विरून गेला. ती घरात आली. सोफ्यावर बसली. त्याने दोन्ही गॅस पेटवले. आधी चहा पितेस की आंघोळ करतेस? ती म्हणाली थोडासा चहा. त्याने तिला थोडा चहा दिला. ती चहा पिऊ लागली. त्याने तिला बाथरूममध्ये आंघोळीसाठी पाणी दिले. ती आंघोळीसाठी गेली. तोवर त्याने ब्रेड ऑमलेट बनवले. तिने जेमतेम अर्धच ब्रेड खाल्लं. तो म्हणाला नाईट हेवी गेली ना? ती म्हणाली हो. स्नेक बाईटचा एक पेशंट आला. एक पॉयझनची केस आली. सकाळ सकाळ एक प्रेग्नन्सीची कॉम्प्लिकेटेड केस आली. तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं. त्यानं आदल्या रात्री काय केलं ह्याही गोष्टी ऐकवल्या. पण ते स्वप्न मात्र सांगितलं नाही. मग ते दोघं शांत बसले. तो म्हणाला आज भाजी कसली करायची? मला आज मटण खायचं आहे. आज रविवार आहे. ती म्हणाली तू आण. मला झोप लागली तर तुला बनवून देता येणार नाही. तरी तू घेऊन ये, तुला बनवून दे. या होकारानं तो सुखावला. त्याला मटण फार आवडतं. तिला मटण अजिबात आवडत नाही. एखादाच तुकडा खाते. आज तिची झोप की रविवारचं मटण असा प्रश्न त्याच्यापुढे होता. ती उठली आणि बेडरूममध्ये आली. तोही तिच्या मागे आला. त्यानं तिला विक्स दिलं. अंगावर फुलाफुलांची चादर दिली. मोबाईल बॅगेतून काढला. तो व्हायब्रेटरवर ठेवला. अलगद बेडरूमचा दरवाजा बंद करून घेतला. हॉलमध्ये येऊन बेलचं बटन बंद केलं. कोणत्याच आवाजाने तिची झोप उडणार नाही याची पुरेपूर काळजी त्याने घेतली. थोडा वेळ गेला असेल आणि बेडरूमचा दरवाजा उघडला. ती त्याच्या पुढ्यात येऊन थांबली. त्याच्या कुशीत शिरली. रडवेली झाली. प्लीज मला. नीलमताई, आज दोन्ही म्हणजे लेखकांच्या आणि कवींच्या वेगवेगळ्या कल्पना आणि संकल्पना आपल्यासमोर सादर झाल्या. मला वाटतं आज या दोघांच्या लेखनाविषयी आपण समारोप करावा आजच्या कार्यक्रमाचा. एक तर महानंदाच्या यांच्या कवितांच्या बद्दल बोलत असताना मला त्यांच्या सगळ्या कवितांमधलं एक वैशिष्ट्य वाटलं आणि ते म्हणजे सुरुवातीला मृदू हळुवार भावनांच्या गुंत्यामध्ये अडकलेली स्त्री शेवटी आली की एकदम कठोर आणि रणरागिणी होते. ताराबाईंची लेक असल्यासारखी ती एकदम असे ते लोक छान सल्ले देते आणि त्याच्यामुळे एका अर्थाने स्त्रीवादी कविता आहे ही. पण त्याचबरोबर ग्रामीण भागातली परिस्थिती, त्यातलं वैशिष्ट्य, त्यातलं सौंदर्य, त्यामधल्या भावना यांच्याच बरोबर एक निरामय असं निसर्ग सौंदर्य सुद्धा तिच्या कवितांच्या मध्ये दिसून येतं. त्याचबरोबर जंगलाच्या वाटेवर उभी दांडक्याची जातं, सये डोळ्यांच्या खोचीत ठेव कुऱ्हाडीचं पातं. इतकं सुंदर संकल्पना आहे नाही. आणि मग शेवटी स्वतःचं स्वसंरक्षण करण्याबरोबरच महानंदा यांचं स्वतःचं मन किती अलवार आणखीन किती मृदू आहे त्याची पण आपल्याला जाणीव होते. आणि अशा मृदू स्वभावाची व्यक्ती म्हणजे शब्दातून व्यक्त होणारी, आपण खरे तसे असतो की नाही आपलं आपण सांगू शकतो, परंतु अशी व्यक्ती, अशी लेखिका ज्या वेळेला एकदम शेवटी म्हणते की बाईमध्ये उंबरठ्यावर जेव्हा येऊन आदळते वादळ, दुनियेला मग फाट्यावर मारत लढते बाई. म्हणजे एकदम मला त्याच्यामध्ये मोर्चाचा फील येतो की. आणि कवितांमध्ये आपल्याकडे अमुक एक प्रकारचे शब्द वापरायचे नाही वापरायचे की ज्याला अनेक दलित कवींनी सुद्धा खूप त्याच्यावरती वर्ताण करून स्वतःची अशी भाषा शोधलेली आहे. तसंच स्त्रीच्या बोलण्यामधलं जे एक आक्रमकता असते ती सुद्धा महानंदाच्या कवितांमध्ये फार चांगल्या पद्धतीने व्यक्त झालेली आहे. त्याच्या बाकीच्या ज्या कविता आहेत त्याच्यात विठ्ठलामध्ये सत्यभामेला वाटणारं आश्चर्य अनेक कवितेमध्ये जे आलेलं आहे तसं, किंवा जो आपल्या सगळ्या वेगवेगळ्या नाट्यछटा किंवा कवितांमध्ये विठ्ठलाला प्रश्न विचारणारी स्त्री भक्त जी असते तसा त्या प्रश्न विचारतात. दंश मध्ये त्याच्यानंतर काळो कसा धगधगता या सगळ्या कवितांच्या मधून एक वेगळी महानंदा त्या प्रदेशाची, त्या भागाची, स्त्रीच्या भावनांची वेगळी ओळख करून देते. आणि विशेष म्हणजे त्या स्वतः वयाने लहान असल्या तरी सुद्धा त्यामध्ये
त्यांची जी समज आहे ती समज अतिशय परिपक्व आणि त्याच वेळेला अतिशय कोमल अशा स्वरूपाची त्यांची समज आहे की ते शब्द सुद्धा त्या ज्या वापरतात कवितेमध्ये ते सुद्धा नेहमीच्या बोलीभाषेतले शब्द असण्याच्या ऐवजी एक त्याला वेगळा ताजेपणा आहे त्या शब्दांना जो आहे तो. त्या दृष्टिकोनातून तुमची कविता जी आहे ती एका अर्थाने एका बाजूला दगदगणारी, एका बाजूला सयेशी बोलणारी, एका बाजूला स्त्रीच्या जीवनाला भूमिका घेता घेता दंश ची वेदना व्यक्त करणारी अशी एक सामर्थ्यशाली कवयित्री आज आपल्याला भेटलेली आहे. विवेक कुडू यांच्या लिखाण त्याची नावं कथांची आणि कादंबऱ्यांची जी आहेत, पण अगदी विशेष म्हणजे मच्छीमार समाज किंवा जे लोक मासेमारीशी संबंधित आहेत, माशाच्या व्यापाराशी संबंधित आहेत, त्या कामाशी संबंधित आहेत, होड्यांच्याशी संबंधित आहेत, अशा सगळ्या समुद्राच्या काठावर राहिलेल्या संस्कृती आणि भाषेमधले आगळे वेगळे अनुभव त्यांनी मांडलेले आहेत. खरं तर कष्टकऱ्यांचं जग हे आजही मध्यमवर्गीयांसाठी तेवढं दूरचंच असतं. आपण जरी अनेक अनुभव वेगवेगळे घेत असलो त्याच्यामध्ये वादळामध्ये उद्ध्वस्त झालेले लोक किंवा आपण साहित्य रंगामध्ये असे अनुभव सुद्धा पाहिलेले आहेत. पण चार चपटे मासेमधलं चोपीचा अनुभव आणि मरण आणि फालुदा याच्यातलं मला एक दिसतं की हे जग एका अर्थाने सारखं त्यांना उखडत असतं. कुठेतरी बंधन येत असतं, कुठेतरी बदल होत असतो आणि त्यामधल्या अस्थिरतेचं साधारण भावविश्वामधून जगणारी माणसं त्यांनी फार चांगल्या प्रकारे मांडलेली आहेत. म्हणजे मला तर असं वाटतं की एका कोळियाने अर्नेस्ट हेमिंग्वेचं भाषांतर वीणा गवणकरांनी केलेलं आहे त्याच्यासारखं समुद्र आणि असे आपल्याकडे अजून काही साहित्यिक नेमके आपल्याला भेटलेले आहेत साहित्य रंगामध्ये की समुद्राची गाज, समुद्रातले दीपस्तंभ, पण तिथे ते समुद्र आणि निसर्गाबद्दल बोलतात. पण कुडू जे आहेत ते समुद्राच्या आसपास जगणाऱ्या माणसाबद्दल बोलतात. हे मला वेगळे पण त्यांचं वाटलं. आणि त्याचबरोबर त्यातली भाषा आणि बोलत असताना कुठेतरी ओढून ताणून आणलेलं फक्त हळुवार मग सौंदर्य नाही बोलत ते, तर त्याच्यातला भणंगपणा असेल, त्यातलं विस्कटलेपण असेल, त्यातलं एक ज्याला आपण म्हणू की काही वेळेला रखरखणारं सुद्धा वास्तव असतं आणि ते आक्रमक असू शकतं, एखाद्या कुणाला टोचणारं असू शकतं, कुणाला न आवडणारं असू शकतं, पण ते टिपण्याची संवेदन क्षमता ही कुडू यांच्या संपूर्ण त्या दोन्ही कथांच्या मधून मला दिसते. आपले रसिक जे आहेत त्यांना, आता मी स्वतः पालघरला अनेक वेळेला जाऊन आले, कमीत कमी 100 वेळा, किंवा तिथे काही चौपाटी आणखीन वेगवेगळे जे हे आहेत खेडी आहेत तिकडे जाऊन आलेले आहे. पण तिथे मच्छीमारांच्या सभांमध्ये बोलणं किंवा मच्छीमारांची चर्चा ऐकणं किंवा समुद्र तीरावरती राहणाऱ्या लोकांचे प्रश्न समजून घेणं आणि त्यांचं दैनंदिन जीवनामधलं जे रंजले गांजले पण असतं किंवा त्यातलं रोजची जी लढाई असते ती व्यक्त करणं, या दोन गोष्टीत खूप फरक आहे. आणि मला असं वाटतं आज तुम्ही स्वतः आल्यावर फार चांगल्या प्रकारे वाचकांना दोन प्रकारच्या शैलींचं आज ओळख झालेली आहे. त्यामुळे एका अर्थाने साहित्य रंग हे जे नाव आहे ना त्याच्यामधले अनेक वेगळे रंग, एक समुद्राच्या आसपासचा आणि सगळ्या या भागामधल्या जीवनशैलीचा ओळख आहे आणि दुसरीकडे निसर्ग सान्निध्य, स्त्री जीवन आणि अनेक वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारं महानंदाच्या कविता याचा एक चांगल्या प्रकारचा आज ज्याला आपण म्हणू मिलाप कार्यक्रमामध्ये झालेला आहे. त्याबद्दल जरी काही तुम्हाला अडचणी असल्या तरी मी हेही समजू शकते की किती काही बाबतीमध्ये आपण इलेक्ट्रॉनिकली किंवा ऑनलाईन जॉईन होतो त्याला मर्यादा पण काही असतात, पण अशा वेळेला सुद्धा शांतपणाने ते काम करत राहण्याची चिकाटी आणि सातत्य हे सुद्धा निसर्ग क्रमातूनच शिकायला मिळत असतं की सातत्याने काम करत राहणं ते सुद्धा आजच्या कार्यक्रमामधून जाणवलं. या दृष्टिकोनातून दोघाही मी आपल्या साहित्यिकांचे मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते आणि तुम्हाला दोघांनाही मनापासून शुभेच्छा देते की अजून चांगल्या प्रकारचे तुम्हाला काम करण्याची संधी मिळो. आणि आम्ही सगळ्यांनाच एक चांगल्या शुभेच्छा देत असतो की पुढच्या काळात ही जी मोठमोठी साहित्य संमेलनं होतात त्या साहित्य संमेलनांमध्ये अशा वेगळ्या प्रकारचं साहित्य, वेगळ्या प्रकारचा आशय, किंबहुना जशी वेगवेगळ्या विषयावरची निसर्ग साहित्य संमेलनं होतात तशी त्या विषयावरती असणाऱ्या साहित्य संमेलनांमध्ये खास करून याचा ठसा उमटवण्याबरोबरच मेनस्ट्रीममध्ये म्हणजे मध्यवर्ती प्रवाहात सुद्धा त्याची अधिकाधिक दखल घेतली जावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी साहित्य रंगाचे 35 भाग झालेले असल्यामुळे त्याच्या संदर्भातलाही आढावा आम्ही आणि मांडतोय. त्याची ओळख आम्ही करून दिलेली आहे, धावती ओळख, त्याच्याही तपशीलवार ओळख करून देणार आहोत. त्याचबरोबर तुमची पुस्तकं कुठे मिळतील
त्याची उपलब्धता कुठे असेल हे देखील साहित्य रसिकांना कळावं, अशा प्रकारची माहिती आपण शेवटी द्यावी, अशा प्रकारची मी आपल्याला अपेक्षा करते आणि आज आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद. नीलमताई, खरंच आहे आणि तुम्ही वीणाताईंचा उल्लेख केलात, वीणा गवाणकरांचा. तर विवेक कुडू यांना जो मुंबई मराठी साहित्य संघाचा पुरस्कार आहे तो वीणाताईंच्या हस्ते मिळालेला आहे. त्यामुळे तोही एक संदर्भ अतिशय उत्तम. त्यामुळे मला असं वाटतं दोन्ही लेखकांनी अतिशय उत्तम रीतीने आपलं साहित्य मांडलेलं आहे. त्यामुळे आज दोन्ही साहित्यिकांनी अतिशय उत्तम रीतीने आपल्यापर्यंत हा विषय पोहोचवलेला आहे. पुन्हा पुढच्या शुक्रवारी आपण भेटणार आहोत आणि अशाच वेगवेगळ्या साहित्यिकांसह आपल्या साहित्य रंगाच्या कार्यक्रमात आपण भेटत राहू. आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद. 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 शुभेच्छा.